काय सांगायचं तुम्हाला? अरे बापरे! आज तर पावसानं धुमाकूळ घातला परत. सुरुवातच झाली म्हणा आम्हाला शाळेत जायला आणि यायला खूप त्रास झाला. त्यात शाळेतून चिमूला आणायला गेले आणि चिमूने पायरीवरून उतरताच रडायला सुरुवात केली. मोठ्याने हंबरडा फोडला. ती म्हणे वंदे मातरम चालू असतानाच आज माझा पाय दुखत होता. आता जवळ तिच्या गोळी असते तरी पण तिने काय खाल्ली नाही, कारण वंदे मातरम चालू होतं. त्यानंतर परत 5 मिनिटं खाली बसवलं तेव्हा पण पाय दुखत होता म्हणे. परत चोळत बसली. आता काय आम्ही तिथे नव्हतो. आता घरी असल्यावर कसं मी, दीदी, तिचे पप्पा हँडल करतो. पण आता टीचरला सांगायचं कसं? हा एक मोठा प्रश्न. पण चिमूनं थोडंसं सहन केलं आणि उतरायला पण तिला त्रास, कारण 2-3 मजली बिल्डिंगची शाळा आहे ती. काय करणार, आमच्या बाईला उतरायला सुद्धा त्रास झाला. आता मस्त डॉक्टर म्हणतात, की त्रास झाला तर तिला शाळेत सोडू नका, सोडू नका, सोडू नका. पण काय तिला घरात बसवून ठेवायची का? शिक्षण तर महत्त्वाचं आहे. बरे आजारी असलं म्हणून काय झालं, आपण कव्हर करतोय ना. तशी चिमू आता आमची कव्हर होते. पण काय बाकीच्या गोष्टी कव्हर हळूहळू होणार. मग चिमू रडायला लागली. मग चिमूला लागलंच तर थांबवलं, औषध दिलं आणि मग आम्ही डुगू, 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 डुगू चालत आलो. 10 मिनिटाचा रस्ता आम्हाला 30 मिनिटं 45 मिनिटं काहीतरी आय थिंक लागले. नशीब येताना तरी थोडा पाऊस कमी होता, तरी रिमझिम जरा जरा चालू होतं. जाऊ द्या, तरी येता येता ती म्हणा आज काय बनवणार, काय बनवणार? तर म्हटलं चिकन बिकन आज काय नको, कारण तर चिकन बिकनने मलासुद्धा कंटाळा येतो आणि चिमूला आवडते. तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिला चिकन, मटण, मच्छी, अंडी वगैरे हा सगळा प्रकार देत जावा, पण आम्ही देतो. पण आज थोडंसं आवर्जून खूप दिवसानंतर पनीर आणला आणि म्हटलं पनीरची भाजी बनवूया, कारण चिमूचं हे जरा डाऊन होतं वातावरण. आल्या आल्या बाई आमची झोपली होती. तुम्ही बघू शकला की 9:30 वाजले होते आणि दीदी माझी अभ्यास करत होती. पण चिमू आल्या आल्या 7 वाजताच झोपून गेली. तिला मग शेवटी 9:30 वाजता उठवलं आणि चल म्हटलं जेवूया तरी. रात्री काय आपल्याला कुठं कामाधंद्याला जायचं नाही बया, चल उठ. मग ती कशीबशी उठली. तिचे पप्पा येऊन जेवूनसुद्धा गेले कामाला. पण चिमू पप्पाला भेटली नाही आज. नंतर म्हणत होते की पप्पा कुठे गेले? म्हटलं पप्पा आले पण आणि गेले पण. हे असा दिवस असतो चिमूच्या नादामध्ये, काहीही कळत नाही. आता उठल्या उठल्या म्हणते की माझा अभ्यास पण राहिला आणि सगळंच राहिलं. आता कधी करणार मी अभ्यास? तर म्हटलं सकाळी कर. आता काय करणार? आता जेव आणि परत झोपूया. औषध घ्यायचं आणि परत झोपायचं. तर आता काय करणार? पर्याय नाही. जसं जमेल तसा अभ्यास कर. हेडेक जास्त घ्यायचं नाही. आता डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही तिला ब्रेकच द्या. आता ब्रेक नाही देणार आम्ही. किती काही असलं तरी रुटीन चालू असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तिला सवय लागेल आणि त्या गोष्टींसोबत हँडल करायला तिला बरं पडेल. म्हणजे एक माइंडला, जे डोक्याला सवय असते की नाही मला शाळेत जायचं आहे, मला माझं काम करायचं, माझं प्रिपरेशन करायचं आहे, मला माझ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत, हे सगळं तिला शिकवतो आहे. आता सगळ्याच गोष्टी तिला ढील सोडून फायदा नाही आहे. तर शिकते आमची चिमू हळूहळू. तर बघू तो उद्याचा दिवस कसा असतो. तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.